काय कोर्टामध्ये झालं, काय काय निर्णय? एकूण 4 दिवसांच्या पोलीस कस्टडीनंतर आज मेहरबान न्यायालयामध्ये मनोरमा खेडकर यांना हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्येच सांगितलं होतं की आमचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं आहे, सो तपासासाठी त्यांची आता कस्टडीची आवश्यकता नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यास आमची काही हरकत नाही. त्यानुसार मेहरबान न्यायालयाने 14 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये त्यांना घेऊन त्यांचा ही हॅज बीन सेंट टू मॅजिस्ट्रियल कस्टडी फॉर नेक्स्ट 14 डेज. त्यात आम्ही जामिनाचा अर्ज ठेवला होता. आमचं असं ठाम म्हणणं आहे की जरी त्याच्यामध्ये 307 IPC हे कलम लावलेलं जरी असेल तरी मेहरबान न्यायालयाला इथे जामिनाचा अर्ज एंटरटेन करणं, तो ऐकणं आणि त्याच्यावरती योग्य ते आदेश करणं हा त्यांचा पूर्ण अधिकार आहे. तशा पद्धतीची काही जुनी रुलिंग्स आमच्याकडे होती. पण हे सगळं पूर्ण ऐकल्यानंतर या मेहरबान न्यायालयाचं असं मत आलं की देर इज अ ज्युडिशियल डिसाईड आम्ही नाही करायला पाहिजे. सहसा तो जो गुन्हा आहे 307 तो मेहरबान सेशन्स कोर्टाने चालवण्यासारखा आहे, त्यांच्या पुढे तो चालणार आहे. त्यामुळे मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीन त्याच्यात न दिलेला योग्य. आम्ही या आदेशाचं म्हणजे आदर केला पाहिजे. आम्ही त्याचं वी हॅव टू फॉलो, वी हॅव टू बी अबाइडेड बाय द कोर्ट, बट विल टेक नेसेसरी ॲक्शन्स. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.